नमस्कार, आप देख रहे हैं भी आईपी न्यूज चैनल, जहां खबरें मिलती हैं सबसे पहले। नासिक पुलिस की बड़ी कार्रवाई। हत्या के मामले में पिछले 8 साल से फरार चल रहा कुख्यात आरोपी आखिरकार पुलिस के हत्थे चढ़ गया। आरोपी को हिमाचल प्रदेश के कुल्लू जिले से गिरफ्तार किया गया है। दरअसल साल 2017 में पंचवटी इलाके में निकम गैंग और उघड़े गैंग के बीच वर्चस्व को लेकर लगातार विवाद होते रहे। इसी दौरान 18 मई 2017 को नवनाथ नगर पंचवटी में निकम गैंग का सदस्य किरण राहुल निकम मोटरसाइकिल से जा रहा था। तभी विरोधी गैंग के संतोष उघड़े और संतोष पगारे ने उसे रोका और पुरानी दुश्मनी के चलते झगड़ा शुरू किया। इसी बीच गणेश उगड़े, बंडू मुर्तडक और उनके साथी मौके पर पहुंचे और धारदार हथियारों से हमला कर किरण राहुल निकम की हत्या कर दी। इस हत्या के बाद पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया। कई आरोपियों को गिरफ्तार कर 2023 में आजीवन कारावास की सजा सुनाई गई, लेकिन इस पूरे मामले का मुख्य आरोपी विकास उर्फ विक्की पंजाबी फरार हो गया था और पिछले 8 साल से पुलिस को चकमा दे रहा था। पुलिस कमिश्नर संदीप कर्णिक के निर्देश पर गुंडा विरोधी पथक ने इस मामले में तफ्तीश शुरू की। टीम को जानकारी मिली कि आरोपी पंजाब के चंडीगढ़ से फरार होकर हिमाचल प्रदेश के कुल्लू जिले के पुलगा गांव में होटल व्यवसाय कर रहा है। इस सूचना के बाद पुलिस टीम ने गोपनीय तरीके से कुल्लू में ऑपरेशन चलाया और 23 अगस्त 2025 को सुबह 4 बजे विक्की पंजाबी को गिरफ्तार कर लिया। आरोपी को नासिक लाया गया है और आगे की कार्रवाई पंचवटी पुलिस स्टेशन में की जा रही है। फिलहाल इस मामले में आगे की जांच जारी है। वीडियो को लाइक, शेयर और चैनल को सब्सक्राइब करना न भूलें। चैनल संपादक इब्राहिम खटीक, नासिक। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर यांनी गँग हिस्ट्री शीटर यांचे सध्यातील सदरचे गुन्हेगार काय करत आहे व त्यांची सद्यस्थिती काय आहे त्यानुसार सदरवेळी असे लक्षात आले की पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन 2017 मध्ये निकम गँग व उघडे गँग यांच्यामध्ये किरकोळ वादातून एक घटना घडली होती। दिनांक 18/5/2017 रोजी विनयनगर पंचवटी येथे निकम गँगचा किरण राहुल निकम हा मोटरसायकलवर जात असताना त्याला उघडे गँगचे संतोष उघडे, संतोष पगारे व त्यांचे साथीदार यांनी अडवून त्यास दिनांक 18/5/2017 रोजी जीवे ठार मारले होते। त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 201/2017 भादवी 302/120 ब 212 कलम 143 147 148 149 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालय यांनी दिनांक 9/5/2023 रोजी गुन्ह्यातील आरोपी गणेश अशोक उघडे, संतोष अशोक उघडे, संतोष विजय पगारे, जितेश्वर बंडू संपत मुर्तडक यांना जन्मठेपेची शिक्षा दिली असून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकी पंजाबी उर्फ विकास हा अद्यापही फरार आहे। मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरचा आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार अधिकारी माहिती काढत असताना सदरचा आरोपी विकी पंजाबी हा राहणार चंदीगड येथील असून सध्या चंदीगडमध्येच हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चंदीगड येथे दिनांक 21/8/2025 रोजी रवाना झालो। चंदीगड येथे गेल्यानंतर आरोपी विक्की पंजाबी उर्फ विकास याची माहिती घेत असताना असे समजले की तो चंदीगड येथे खलनायक या नावाने राहत होता आणि सध्या तो तेथे हॉटेल व्यवसाय करत होता, परंतु काही वर्षापासून तो जिल्हा कुल्लू, राज्य हिमाचल प्रदेश येथील पुलगा गाव मध्ये हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला आहे। सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डीसीपी क्राईम किरण कुमार चव्हाण सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार जिल्हा कुल्लू, राज्य हिमाचल प्रदेश येथे गेलो। सदर ठिकाणी पुलगा गाव हे पहाडी वस्तीत, डोंगर वस्तीत असल्याने सदर ठिकाणी जाण्यासाठी 4 चाकी वाहन, 2 चाकी वाहन यासाठी रस्ता नव्हता। सदरच्या स्थानिक पोलीस स्टेशन मणिकर्ण पोलीस स्टेशनला पोलीस मदतीचे पत्र देऊन व त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही गुंडाविरोधी पथकासह गाव पुलगा या ठिकाणी रात्री दिनांक 23/8/2025 रोजी रात्री गेलो असता सदर ठिकाणी 50 ते 60 गावं तसेच घरे होती, हॉटेल होती। त्या ठिकाणी फॉरेनर जसे इस्रायली आणि रशियन जास्त लोक राहण्यासाठी होते। त्या ठिकाणी आम्ही आरोपिताची रात्रभर
हॉटेल घरे चेक करत असताना आम्हाला पहाटे 4 वाजता विकी उर्फ विकी पंजाबी हा मिळून आला. त्याने त्याचे नाव खलनायक सांगितले, परंतु सदर त्याला त्याचे आधार कार्ड किंवा त्याच्याकडे गुन्ह्यावर चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याचे खरे नाव होय विकास विजय नायक उर्फ विकी पंजाबी असल्याचे सांगितले. वय 29 वर्ष, राहणार सेक्टर 26 बापूधाम कॉलनी चंदीगड राज्य पंजाब. हा गाव पुलगा येथे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आलेला असल्याचे सांगितले. त्यास सदर ठिकाणी मणीकरण पोलीस ठाणे येथे आणून अटक करून माननीय न्यायालय कुल्लू येथे ट्रान्झिट रिमांड कामी हजर केले असता 4 दिवसाचे ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी नाशिक येथे आणून पंचवटी पोलीस ठाणे येथे पुढील तपास कामी देण्यात आले. सदर कारवाईमध्ये गुंडाविरोधी पथकाचे आमच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे यांनी खूप महत्वाची कामगिरी केलेली आहे. सदरचा आरोपी पकडून पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले.